घेऊन हाती तलवार छाटला मुघली अहंकार, घेऊन हाती तलवार छाटला मुघली अहंकार, जिजाऊ तुमच्या नावाचा दाही दिशा जय जयकार. आज शेकडो वर्षानंतर माँसाहेब जिजाऊंचे नाव आपल्या ओठावर, जय जिजाऊ हे शब्द उच्चारातच प्रचंड ऊर्जा आपल्यामध्ये येते. महाराष्ट्राच्या मातीत असा कोणी नसेल की ज्यांना जिजाऊविषयी माहीत नसेल. एवढेच काय तर महाराष्ट्राच्या दऱ्याखोऱ्यावर मातीच्या कणाकणावर महाराष्ट्रातील प्रत्येकाच्या मनावर जे नाव कोरले ते नाव म्हणजे स्वराज्य जननी जिजाऊ. पृथ्वीवरील आदिशक्तींचे रूप म्हणजे जिजाऊ, अन्यायाला चिडणारी वाघीण म्हणजे जिजाऊ. जिजाऊंचे कार्य एवढे अफाट आहे की त्यांच्याविषयी कितीही सांगितले तर ते कमीच आहे. अशा आदर्श माता व पराक्रमाची गाथा म्हणजे स्वराज्य जननी जिजाऊ राजमाता यांची आज जयंती आहे. यांच्या कार्यास प्रथम माझा मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा. 12 जानेवारी 1598 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे जिजाऊंचा जन्म झाला. जिजाऊंच्या वडिलांचे नाव लखुजीराव जाधव व आईचे नाव माळसाबाई असे होते. लहान वयातच त्यांचे लग्न शहाजीराजे भोसले यांच्याशी झाले. खेळण्याच्या वयात त्यांनी हाती तलवार घेऊन युद्ध कौशल्य पारंगत केले होते. शोभेच्या अलंकारापेक्षा कमरेच्या तलवारीला त्यांनी अलंकार मानले होते. जाधव व भोसले या दोन्ही घराण्यातील पराक्रमांची परंपरा जिजाऊकडे होती. तो काळ असा होता, स्त्रिया सुरक्षित नव्हत्या, रहित जुलमी अन्यायाला त्रस्त झाली होती. या सर्व परिस्थितीची चीड जिजाऊंच्या मनात होती. या अत्याचारातून मुक्त व्हायचे असेल तर आपल्या लोकांचे राज्य असायला हवे असे जिजाऊंना वाटे. हिंदवी स्वराज्याचे एक तेजस्वी स्वप्न या माऊलींनी पाहिले होते. त्यांनी 19 फेब्रुवारी 1930 रोजी जिजाऊंच्या पोटी शुभांचा जन्म झाला. बालपणापासूनच शौर्यांच्या पराक्रमांच्या कथा सांगून जिजाऊंनी शिवरायांना घडविले. आपल्या रयतेच्या सुखासाठी स्वराज्य निर्माण करण्याचे काम तुम्हीच करू शकता असा आत्मविश्वास दिला. स्वराज्य स्थापनेचे बीज पेरले. जिजाऊंनी शिवरायांना स्वतः युद्ध कल्याण शिकवले. ज्ञान, चातुर्य, शौर्य, पराक्रमाचे बाळ कडू दिले. आपल्या माँसाहेब जिजाऊंनी स्वराज्य हिंदवी स्वराज्याचे एक तेजस्वी स्वप्न पाहिले होते. ते छत्रपती शिवाजी महाराजांनी सत्यात उतरवले. रयतेच्या लोकांचे राज्य निर्माण केले. हिंदवी स्वराज्याची स्थापना केली ते केवळ जिजाऊंच्या प्रेरणेतूनच व त्यांनी दिलेल्या शिकवणीमुळेच. जिजाऊंनी स्वराज्यातील प्रत्येक मावळ्याला शुभाप्रमाणे मानले होते आणि म्हणूनच स्वराज्यासाठी माँसाहेबांच्या एक शब्दासाठी जीवाला जीव देणारे मावळे महाराष्ट्राच्या मातीत घडले. परस्त्री ही माते समान असते, त्यामुळे परस्त्रीचा नेहमी आदर करावा ही शिकवण, हे संस्कार शिवरायांना दिले. प्रत्येक आईला वाटत असेल तर प्रत्येक आईने जिजाऊ व्हावे व जिजाऊ सारखेच संस्कार आपल्या मुलावर द्यावे. आज आपण जितक्या अभिमानाने छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतो तितक्याच अभिमानाने जय जिजाऊ म्हणतो. छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला लाभले ते केवळ जिजाऊमुळेच. म्हणूनच असे म्हणावेसे वाटते की झुकला तख्त दिल्लीचा अन फडकला समती भगवा, झुकला तख्त दिल्लीचा अन फडकला समती भगवा. तुमच्यामुळेच जिजाऊ महाराष्ट्राचे सोनेरी इतिहास घडला, महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास. जाता जाता फक्त एवढेच सांगतो, सह्याद्रीच्या रांगावरती होत्या मुघलांच्या नजरा. म्हणूनच तर स्वराज्याचे बीज रोवले जिने त्या राजमातांना माझा मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा. खूपच सुंदर भाषण केलेले.